Good morning, everybody. Welcome back. Application of derivatives. Application of derivatives मधला आपला पहिला पार्ट संपलेला आहे. रेट मेजर असेल, त्याच्यामध्ये मग इक्वेशन ऑफ टँजंट नॉर्मल असतील, अप्रॉक्सिमेशन असेल. सेकंड पार्ट ऑफ अप्रॉक्सिमेशन होता आणि अप्रॉक्सिमेशन नंतर आता आपण जातोय रोल्स थेरम आणि लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. आता रोल्स थेरम म्हणजे नेमकं काय, रोल्सला काय सांगायचं होतं, what was the conditions to verify the theorem of the Rolls. मग रोल्सचा थेरम व्हेरीफाय करण्यासाठी, तो सॅटिस्फाय करण्यासाठी काही कंडिशन्स त्याने सांगितल्या होत्या. त्या कंडिशन्स काय आहे ते बघण्यासाठी पहिल्यांदा आपण ग्राफकडे येऊया. तर इथं हा ग्राफ आहे, ग्राफ आहे. असा ग्राफ मी कधी तर तुम्हाला सांगितलं होता, आठवतो का बघा, केव्हा सांगितला होता? येस, नवीन 11th मध्ये कंटिन्युटी हा चॅप्टर इन्क्लूड केला, बरोबर आहे ना. मग तो कंटिन्युटी हा चॅप्टर जो इन्क्लूड केलाय त्या चॅप्टरमध्ये कंटिन्युटी म्हणजे फंक्शनची कंटिन्युटी आपण बघायचो. दिस ग्राफ इज कंटिन्युअस. हा ग्राफ कसा आहे? कंटिन्युअस आहे का? कुठे ब्रेक झालाय? नाहीये. दिस इज अ कंटिन्युअस ग्राफ फ्रॉम x is equal to a, why x? because lies on x axis. from x is equal to a to x is equal to b. म्हणजे कंटिन्युअस आहे. बरं, कंटिन्युअस केव्हा असतं? when every differentiable function is continuous असं म्हणतो. तो फंक्शन कंटिन्युअस असेल तर डिफरन्शिएबल असेलच असं नाहीये. बट हियर वी हॅव टू, बिकॉज हा आता कुठला चॅप्टर आहे? ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. डेफिनेटली डिफरन्शिएबल असला पाहिजे, बरोबर आहे. त्याची कंडिशन काय असते? तो कंटिन्युअस आहे ऑन इट्स डोमेन क्लोज ब्रॅकेट मध्ये येणार. क्लोज ब्रॅकेट कारण तो इथून इथपर्यंत आहे, बरोबर आहे, क्लोज ब्रॅकेट मध्ये येणार. आणि डिफरन्शिएबल ऍट ओपन इंटरवल ए बी मध्ये असणार. त्याच्याच मध्ये एक सी, एक असे एक लाईन घेतली आहे बघा, आणि इथं हा पॉइंट आहे सी विच इज ऑन दॅट कर्व. त्या कर्व वरती एक सी हा असा पॉइंट आहे जिथं आपल्याला काय काढलेली, इथं टँजंट काढली आहे. आणि काळजीपूर्वक बघा, दिस टँजंट इज पॅरलल टू व्हॉट? एक्स ऍक्सिस. टँजंट पॅरलल आहे म्हणजे काय? टँजंटचा अर्थ काय आहे? आपण म्हटलं नाही, वाय मायनस वाय वन इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स इंटू एक्स इंटू एक्स इन मायनस एक्स वन असं बघितलंय. पण डी वाय बाय डी एक्स येतो तिथं काय काय आहे? ते डी वाय बाय डी एक्स चा स्लोप आहे. आपण ग्रेडियंट बघितलाय. मग तिचा जो इथला स्लोप आहे ह्या सीचा, या ग्राफचा किंवा या लाईनचा स्लोप म्हणजे कोण असणार आहे? समजा हा एफ ऑफ एक्स असेल तर त्याचा एफ डॅश ऑफ एक्स काढावा लागेल, म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग तो एफ डॅश ऑफ ऍट एक्स इज इक्वल टू सी, द स्लोप ऍट दॅट पॉइंट काय? एफ डॅश ऑफ सी असेल. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू काय असला पाहिजे? पॅरलल टू एक्स एक्सिस आहे. पॅरलल टू एक्स एक्सिस म्हणजे स्लोप इज इक्वल टू 0. क्लिअर? म्हणजे ह्या दोघांचं पॅरलल आहे, म्हणजे याचा स्लोप आणि याचा स्लोप हे दोघे काय असणार आहेत? इक्वल असणार आहेत. व्हेन टू पॅरलल लाईन्स आर देअर देन द स्लोप ऑफ देम इज इक्वल. म्हणजे एक्स ऍक्सिसचा स्लोप काय आहे? 0 आहे. आणि या लाईनचा स्लोप काय आहे? एफ डॅश ऑफ सी. वाय? बिकॉज at c, at point c, we have to find out the derivative, and derivative is nothing but the slope. The slope of that line काय असणार आहे? हा f dash of x असेल. सपोज हा f of x असेल तर f dash of x at c, at point c, f dash of c होईल, which is equal to the slope of x axis. Slope of x axis is equal to 0. That means f dash of x is, f dash of c is equal to 0 झाला. म्हणजे इथं तीन कंडिशन येतात. एक पहिली गोष्ट, ते फंक्शन इज कंटिन्युअस. ते एफ ऑफ एक्स कोणता पण असेल, हा कर्व दॅट इज द फंक्शन एफ ऑफ एक्स, तो काय आहे? कंटिन्युअस आहे. आणि त्याचबरोबर इथं कंटिन्युअस याचा अर्थ काय? मग एफ ऑफ ए इज इक्वल टू व्हॉट? एफ ऑफ बी ना. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी असेल देन वी कॅन से दॅट द कंटिन्युअस फंक्शन. आणि मग सी असा कोणता तरी एक पॉइंट आहे विच एक्झिस्ट, सी बिलॉंग्स टू ए बी, त्या इंटरवल मध्ये असणार आहे. आणि देन एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. सी या ठिकाणी पण असंच आहे. म्हणजे तुम्ही इथं जर बघितला, हा जर असा आपण ड्रॉ केला तर काय काय येतं? इथं कॉर्ड ए बी ऑल्सो पॅरलल टू दिस लाईन सी अँड एक्स ऍक्सिस. म्हणजे हा ऍट सी पॉइंटला, हा एफ ऑफ सी ऍट एक्स इज इक्वल टू सी, द लाईन ऍट एक्स इज इक्वल टू सी मीन्स टँजंट is parallel to the chord AB is parallel to the x axis. इथं पण सेम आहे. AB आहे आणि हा ऍट पॉइंट C ला काढलेला टँजंट आहे which are equal, म्हणजे which are parallel, and these both are parallel to x axis.
डेफिनेटली तो कंटिन्युअस फंक्शन असा असेल किंवा कर्व असा असेल, व्हॉट एव्हर मे बी इट इज, कर्व कसा पण असेल, तर तिथं सरळ सरळ आपल्या लक्षात येतं की एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी असला पाहिजे. फंक्शन कंटिन्युअस आहे, फंक्शन डिफरन्शिएबल आहे ऍट दॅट पॉइंट, आणि मग सी अशी एक, म्हणजे हा फक्त एक सी असाच नाही आहे, कुठल्या पण पॉइंटला तुम्ही टँजंट काढा, त्याला असे किती पण हे करू शकता तुम्ही, आणि त्या टँजंटचं इक्वेशन, त्यांचा टँजंट जो आहे काढलेला, त्या पॉइंटला काढलेला जो टँजंट आहे तो काय असला पाहिजे, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 दॅट पॉइंट. म्हणजेच काय, इफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ रियल व्हॅल्यूड फंक्शन, इज अ रियल व्हॅल्यूड फंक्शन, आपण फंक्शन्स मध्ये बघितलं, सच दॅट एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी, पहिली गोष्ट क्लिअर झाली. एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन, कशावरती आहे तो, ए बी, म्हणजे ओपन इंटरवल मध्ये. देन थर्ड बघा, कंटिन्युअस आहे तर डेफिनेटली काय असणार आहे, तो एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. देन देयर एक्झिस्ट अ रियल नंबर सी which is belongs to AB and such that f dash of c is equal to 0. हा c फाइंड आउट करायचा ना तुम्हाला, तो बिलॉंग्स टू AB दिसतोय का, व्हेरीफाय करायचं असेल तर यू हॅव टू फाइंड आउट c. सॅटिस्फाय करायचं आहे, दोन क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये, सॅटिस्फाय द रोल्स थेरम ऑफ द गिवन फंक्शन. सॅटिस्फाय करण्यासाठी त्याचे हे तीन गोष्टी परफेक्ट आहेत का बघायचं. म्हणजे काय, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन इट्स डोमेन ए बी. मग हे कशावरून सांगायचं, तर कंटिन्युटी मध्ये काही फंक्शन्स दिलेले आहेत आणि आपण ते फंक्शन्स बघितलेले आहोत. मग त्याच्यामध्ये पॉलिनॉमियल फंक्शन आला, रॅशनल फंक्शन आला, रॅशनल फंक्शन मध्ये डिनॉमिनेटर इज नॉट इक्वल टू 0 असेल, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आला, लॉगरिथमिक फंक्शन आला, एक्सपोनेन्शियल फंक्शन आला, पॉलिनॉमियल फंक्शन्स आहेत, हे सगळेच्या सगळे कंटिन्युअस ऑन इट्स डोमेन एक्स बिलॉंग्स टू आर. ऍब्सोल्यूट फंक्शन सुद्धा, म्हणजे मॉड्युलस फंक्शन म्हणतो आपण त्याला, तो सुद्धा कंटिन्युअस असतो ऑन इट्स डोमेन एक्स बिलॉंग्स टू आर, असं आपण बघितलेलं आहे. असे जर का फंक्शन्स आले, वी हॅव टू से दॅट द गिवन फंक्शन इज कंटिन्युअस ऑन इट्स डोमेन, आणि मग तो डिफरन्शिएबल आहे का बघायचं किंवा सांगायचं, आणि मग तो डिफरन्शिएबल पण आहे. म्हणजे कंटिन्युअस लिहिला की तुम्ही डिफरन्शियल नक्कीच लिहायचं आहे, कंटिन्युअस नसेल तर काही सांगता येत नाही. नॉट डिफरन्शिएबल तर कंटिन्युअस नाही आहे, मग काय डिफरन्शिएबल नाही तर कंटिन्युअस असणार. कारण काय सांगितलंय, एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस, बट कंटिन्युअस फंक्शन इज नीड नॉट बी डिफरन्शिएबल. आता एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे का चेक करायचा, म्हणजे आता एक्स इज इक्वल टू ए बघायचं, एक्स इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू त्या फंक्शन मध्ये टाकायची. ते फंक्शन इक्वल येत असेल तर गिवन फंक्शन सॅटिस्फाईज दी कंडिशन ऑफ द रोल्स थेरम असं म्हणायचं. आणि समजा तुम्हाला व्हेरीफाय करायला सांगितला, then you have to find out the first order derivative of that given function, that is f dash of x which is equal to 0 म्हणायचा, आणि at point c म्हणायचा. मग f dash of c is equal to 0 कन्सिडर करा, c ची व्हॅल्यू बघा, आणि if c lies in between a to b, जर तो a आणि b च्या दरम्यान असेल, then we can say that the given function verifies the Rolle's theorem. इथं हा रोल्स थेरम कंप्लीट होतो. म्हणजे ह्या सगळ्यांचं आता मी जे काय सांगितलं ते इथं लिहिलेलं आहे बघा. From condition 1, it follows that graph of f of x is continuous between x is equal to a to x is equal to b. आता मी तुम्हाला क्लिअर केलं. From condition 2, it follows that graph of f of x has a tangent at each point of ab. a पासून b पर्यंतच्या प्रत्येक पॉइंटला त्याला काय असणार आहे, टँजंट असणार आहे. The existence of a real number c belongs to ab such that f dash of c is equal to 0 असं सांगितलं आहे. shows that the tangent is, आता हे काय सांगतं तुम्हाला की shows that the tangent is parallel to the x axis. आपण आत्ताच बघितलं आहे, हा parallel to x axis असतो, बरोबर आहे. since f of a is equal to f of b, the line ab is parallel to x axis. ab is equal to f of a is equal to f of b असेल तर definitely parallel to x axis असतो at point c वाला, बरोबर आहे ना. ab is parallel to x axis. Thus, the tangent at x is equal to c is parallel to chord AB, which is parallel to x axis. अशा पद्धतीचं हे कोण आहे, रोल्स थेरम आहे. आता रोल्स थेरम नंतर येतो तुमचा लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. कुठला आहे, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. आता हा लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम काय सांगतोय बघा. आता कर्व काढलाय आपण, हा कर्व, कन्सिडर y is equal to f of x is a any curve, बरोबर आहे. मग हा जो आहे आपण त्याचे पॉइंट्स चूज करायचे. पॉइंट काय चूज केल्यावर, ए आणि एफ ऑफ ए, ए आणि एफ ऑफ ए, बी आणि एफ ऑफ बी असं कन्सिडर
केला, बरोबर. मग याच्यामुळं आपल्याला बघा इथं हा कोण आहे, हा टँजंट आहे. टँजंट आहे म्हणजे आपल्याला स्लोप मिळणार, करेक्ट आहे का. आता हा जो स्लोप आहे हे मी रद्द करतो. इथं टँजंट आहे म्हणजे आपण स्लोप काढूयात. स्लोप ऑफ ए टँजंट at point C is equal to C या पॉइंटला त्याचा काय काढायचा आहे, टँजंट काढायचा आहे. तो काय असणार आहे, f dash of C. मगाशीच बघितलं ना आपण f dash of C. आता हा पॅरलल कोणाला असणार आहे बघा, AB ला पॅरलल असणार आहे, बरोबर आहे का. हा AB ला पॅरलल असेल. मग आता AB ला पॅरलल तर स्लोप ऑफ AB काय, स्लोप ऑफ कॉर्ड AB, SLOP, स्लोप ऑफ कॉर्ड AB, slope of chord AB is equal to y2 minus y1 f of b minus f of a upon x2 minus y2 minus y1 upon x2 minus x1 b minus a. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मग slope of chord AB is equal to this आणि slope of a tangent at point C is f dash of C. And these both are parallel means what, f dash of C is equal to f of b minus f of a upon b minus a. This is the verification of Lagrange's mean value theorem. Why? Because see, f dash of C is equal to slope of chord AB ना. The slope of chord AB is equal to tangentचा slope at that point curve, बरोबर ना. आता महत्वाची गोष्ट बघा, if y is equal to f of x is a real valued function such that, आता इथं पण याच्या कंडिशन्स असत नाही तर डायरेक्ट व्हेरिफिकेशन असतं. कंडिशन संबंध नाही आहे इथं, कारण डायरेक्ट व्हेरीफाय करायचं आहे. पहिलं काय, f of x is continuous on its domain AB. आता तो कंटिन्युअस आहे, मग काय झाला, then f of x is differentiable on AB. आता सगळ्यात महत्वाचा त्याचा जो काही कंडिशन आहे, आता इथं there exists a real number C belongs to AB such that, आता इथं such that काय आला बघा, such that हा येतो. तिथं काय होता, f dash of C is equal to 0 होता. पण इथं हे जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन वरून आपण सांगितलं की दिस स्लोप ऑफ ए टँजंट ऑफ दॅट कर्व ॲट दॅट पॉइंट C, कुणाचा, याचा स्लोपचा, कुणाचा, कर्वचा स्लोप आणि AB जो आहे कॉर्ड त्याचा स्लोप ते इक्वल असणार. वाय, बिकॉज दे बोथ आर पॅरलल टू इच अदर. आता पॅरलल आहेत म्हणजे f dash of C मिळतो f of b minus f of upon b minus a by using the slope formula by 2 point form, है ना. मग आता त्याच्यावरून आपल्याला हा काढला म्हणजे इथं व्हेरीफाय होण्यासाठी, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू व्हेरीफाय होण्यासाठी वी हॅव टू फाइंड आउट f dash of C is equal to f of b minus f of a upon b minus a. आणि अशा पद्धतीने जे व्हॅल्यू येईल ती C belongs to AB असेल, then लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू व्हेरीफाईड, बरोबर ना, तो व्हेरीफाय होतो. लक्षात आलं का बघा. रोल्स थेरम मध्ये पण 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. रोल्स थेरम सांगतो की इफ यू वांट टू सॅटिस्फाय द थेरम देन यू हॅव टू फॉलो द कंडिशन्स. फर्स्ट कंडिशन, f of x is a continuous function on its domain AB. f of x is a differentiable function on its open interval AB. and सगळ्यात महत्त्वाचं आहे f of a is equal to f of b. या इथं f of a is equal to f of b असत नाही, कुठे, लॅग्रांजेसला काय, there exists a real number C belongs to AB such that असं आहे, बरोबर आहे. आता मग किंवा ऍटलीस्ट म्हणतो, there exists चा अर्थ काय, ऍटलीस्ट है ना, ऍटलीस्ट वन व्हॅल्यू. मग आता हा कोण आहे, f of a is equal to f of b मी रेडली लिहितोय, तर तो काय कोण सॅटिस्फाय करतोय, तो रोल्स थेरम सॅटिस्फाय करतोय. म्हणजे या 3 कंडिशन्स महत्त्वाच्या आहेत टू सॅटिस्फाय द रोल्स थेरम, करेक्ट. देन इफ यू वांट टू व्हेरीफाय द रोल्स थेरम देन यू हॅव टू गो फर्दर, दॅट इज C belongs to AB such that f dash of C is equal to 0 करा आणि हा 0 केल्यानंतर why, because both are parallel x axis and f dash of C, the slope of that curve at that point, बरोबर आहे ना. म्हणजे त्याचा जो आहे तो अशा पद्धतीने C फाइंड आउट करू शकता. आणि हा C जर का लाइज इन बिटवीन AB म्हणजे C belongs to AB, then we can verify or we can say that
व्हेरीफाईज दी रोल्स थेरम. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो मग लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम मध्ये असंच आहे की ज्या पॉइंटला आपण टँजंट काढलाय त्या कर्वचा त्या पॉइंटचा स्लोप घ्यायचा विच इज एफ डॅश ऑफ सी, आणि हा जो स्लोप आहे हा जो काय टँजंट आहे विच इज पॅरलल टू दिस, म्हणजे हिचा स्लोप आणि हिचा स्लोप इक्वल असणार आहे. म्हणजे हिचा स्लोप काय आहे कॉड ए बी चा एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए, आणि हे जर का सॅटिस्फाय झालं सी बिलॉंग्स टू ए बी जर आला तुमचा हे सॉल्व्ह करून, then you verify directly the role LMVT Lagrange's mean value theorem. मग याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आहेत, आपण ते एक्झाम्पल्स बघूयात आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. हेल्प करतो, तुम्हाला राईट डाऊन करायचं असेल तर करून घ्या. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट रोल्स थेरम. एक तरी क्वेश्चन याच्यावरती हमखास पडतो फॉर 3 मार्क्स. व्हेरीफाय करायचं असेल तर 2 मार्क्स, सॅटिस्फाय करायचं असेल तर 2 मार्क्स, व्हेरीफाय करायचं असेल तर 3 मार्क्स असतं. ठीक आहे. आता check whether the condition of Rolle's theorem are satisfied by the following functions or not. पहिलाच क्वेश्चन आहे. म्हणजे काय सांगितलं, चेक वेदर द कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम, वेदर म्हटलं म्हणजे खरोखरच का सॅटिस्फाय करतायत खाली दिलेले फंक्शन्स, काय सॅटिस्फाय करतायत कंडिशन्स ऑफ द रोल्स थेरम. पहिला बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x minus 1 x minus 2 x minus 1 x minus 2 x minus 3 x belongs to 1 3 is given. ठीक आहे. आपण आता बघूया सगळ्यात पहिली गोष्ट, सोल्युशन मध्ये द गिवन फंक्शन x minus 1 x minus 2 x minus 3 गिवन फंक्शन कुठला f of x असं लिहूया आपण. f of x is equal to x minus 1 x minus 2 x minus 3. this is nothing but is a polynomial function, is a polynomial function, and every polynomial function continuous on its domain x belongs to R. आता हा polynomial function आहे, मग polynomial function आहे, hence it is hence पहिला f of x is continuous on its domain 1 3. definitely f of x is differentiable on 1 3. now third condition साठी बघूया. f of x is equal to x minus 1 x minus 2 x minus 3. f of 1 is equal to the 1 minus 1 1 minus 2 1 minus 3 which is equal to 0 into this all 0 बरोबर. and f of 3 is equal to 3 minus 1 3 minus 2 3 minus 3. हा 0 होतोय, then definitely it is 0. therefore f of 1 is equal to f of 3, which satisfies the third condition here. therefore काय सांगणार आहे इथं, the given condition, the given function satisfies all conditions of the Rolle's theorem. all conditions of the Rolle's theorem. अशा पद्धतीने हे पहिलं एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल बघूयात आपण. लक्षात आलं का बघा, खूप सिंपल आहे. म्हणजे आपल्याला हे 2 मार्क्स साठी सॅटिस्फाय करा म्हणून विचारतात. तुम्हाला तो फंक्शन कोणत्या टाइपचा आहे समजलं, म्हणजे तो पॉलिनॉमियल आहे, एक्सपोनेन्शियल आहे, लॉगॅरिथमिक आहे, का आणखीन कोणता आहे, याच्यानुसार तुम्हाला काय करता येतं,
ते फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाही हे सांगता येतं. आता सेकंड क्वेश्चन बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेज टू मायनस एक्स. f of x is equal to e raised to minus x into sin x, sorry, into sin x, whereas x belongs to 0 pi. आता the function e raised to minus x आणि sin x असं दिलंय, बरोबर आहे ना. मग इथं काय आहे सोल्युशन मध्ये काय सांगणार, this is the composition of exponential and trigonometric functions. बघा here the given function is composition of exponential exponential and trigonometric function. Which are always continuous on its domain. Okay, म्हणून पहिला काय f of x is continuous on 0 pi. Similarly, f of x is differentiable on AB. And third, f of a म्हणजेच काय f of 0 which is equal to e raised to 0 sin 0 which is equal to 0, and f of pi e raised to minus pi sin pi which is equal to sin pi is nothing but 0. Therefore f of 0 is equal to f of pi. Therefore the function satisfies the all conditions of the कोण रोलेज म्हणतो, मी रोल्स म्हणतो, satisfies the रोल्स थेरम. लक्षात येते का? अशा पद्धतीने या ठिकाणी रोल्स थेरम सॅटिस्फाय कसं करायचं हे लक्षात आलं का? मग बाकीचे काही एक्झाम्पल्स आहेत तुमच्या पीडीएफ मध्ये, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता आपण एक व्हेरीफायचा एक फंक्शन घेऊया. व्हेरीफाय कसं करायचं त्याचं एक आपण उदाहरण घेऊया. समजलं हे? अँड द कंपोजिशन ऑफ कंटिन्युअस फंक्शन इज ऑलवेज कंटिन्युअस, हे तुम्ही शिकलाय बरोबर. तर या पद्धतीने हा कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस नंतर डिफरन्शिएबिलिटी पण तो प्रूव्ह करतो, आणि त्याच्यानंतर थर्ड जो आहे एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, तो पण या ठिकाणी तो प्रूव्ह करतो. या पद्धतीनं रोल्स थेरम सॅटिस्फाय करतो. आता रोल्स थेरम व्हेरीफाय करायचा आहे. आता तो व्हेरीफाय करत असताना काय करायचं बघा. व्हेरीफाय करताना व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर दी फॉलोइंग फंक्शन्स असं म्हटलं. पहिलं फंक्शन आपण घेऊ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू f of x is equal to x square minus 5x plus 9, whereas x belongs to 1 4. Okay, 1 4. The given function is a polynomial function. Solution मध्ये बघा पहिल्यांदा फंक्शन कोणता आहे ते बघायचा, तो सांगायचा. The given function f of x is a polynomial function. Polynomial function. Actually, this is a polynomial function, and polynomial function is always continuous. मग तुम्ही लिहू शकता f of x is continuous, किंवा इथे लिहायचं the polynomial function is always continuous on its domain. The polynomial function is always continuous on its domain. म्हणून thus किंवा hence f of x is continuous on
1 4. Obviously f of x is differentiable on what? 1 4, correct? Close interval, open interval. Now third one, you have to find out f of 1 is equal to 1 square minus 5 into 1 plus 9, which is equal to 1 minus 5 plus 9, which is equal to 5. Why? Because 1 plus 9, 10 minus 5, 5. Correct? Now f of 4 is equal to 4 square minus 5 into 4 plus 9. 16 minus 20 plus 9. 16 plus 9, 25. 25 minus 25 wala. Therefore f of 1 is equal to f of 4. Therefore hence all conditions are satisfied. All conditions of Rolle's theorem. Correct? All conditions of Rolle's theorem satisfies. आता satisfies होतोय तरच तो काय होणार आहे, व्हेरीफाय करता येणार आहे. Therefore f of x is equal to x square minus 5x plus 9. आता आपल्याला ऍक्च्युअल व्हेरिफिकेशनची कंडिशन काय आहे, f dash of c is equal to 0. करेक्ट आहे ना? म्हणजे तुम्ही f dash of x is equal to 0 कन्सिडर केला तर x is belongs to ab पण होईल. आपण c कन्सिडर करतो तर पॉइंट एनी पॉइंट ऑन दॅट कर्व असं म्हणतो. तर तो कन्सिडर केला तर f dash of x is equal to काय होईल, 2x minus 5. Now by the given condition f dash of c is equal to 2c minus 5. F dash of c is equal to 0. 2c minus 5 which is equal to 0. 2c is equal to 5. c is equal to 5 by 2 which is equal to 2.5. c 2.5 is lies in between 1 to 4 ना. म्हणून तुम्ही इथे काय म्हणणार, तुम्हाला काय विचारलं, व्हेरीफाय whether the given condition म्हणजे and आता this is c is equal to 5 by 2 which lies in between 1 to 4 ना. Correct na, which belongs to 1 to 4. Hence Rolle's theorem, R-O-L-L-E-S, Rolle's theorem is verified. Rolle's theorem is verified. लक्षात येतो बघा, C शेवटची कंडिशन C belongs to AB आहे ना, ओपन इंटरवल AB मध्ये, म्हणून हा रोल्स थेरम काय होतो, सॅटिस्फाईज होतो. या पद्धतीने आपल्याला रोल्स थेरम सॅटिस्फाय होतो की नाही, ऑल कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर त्याच्यावरून आपल्याला काय करायचं असतं, त्याचं व्हेरीफाय करायचं असतं. आता आपल्याला आणखीन एक एक्झाम्पल घेतो आणि बाकीचे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. करू ना. sin x plus cos x plus 5. f of x is equal to sin x plus cos x plus 5, whereas x belongs to 0, 2 pi, 0 2 pi. 3 मार्क्स साठी हा विचारला जातो थोडा, कारण व्हेरीफाय करणारे क्वेश्चन्स जे असतात ते तुम्हाला सांगितलं 3 मार्क्स साठी पडतात. मग हा जो विचारलेला क्वेश्चन आहे, द पॉलिनॉमियल फंक्शन, म्हणजे फंक्शन हा पॉलिनॉमियल नाही, आता हा फंक्शन sin x cos x आणि 5x आहे, म्हणजे काय, पॉलिनॉमियल फंक्शन आहे 0 डिग्रीचा आहे, पॉलिनॉमियल फंक्शन ऑफ 0 डिग्री, आणि त्याचं कंपोजिशन काय आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि अल्जेब्राइक फंक्शन. कंपोजिशन आणि मग हे सगळे काय असतात, द गिवन फंक्शन f of x इज अ पॉलिनॉमियल फंक्शन ऑफ डिग्री 0, करेक्ट. द पॉलिनॉमियल फंक्शन इज composition of trigonometric function and algebraic function किंवा constant function. आपण असं constant function is always continuous on its domain. तिथे लिहायचं आहे की it is always continuous on its domain असं म्हणायचं. मग f of x is continuous on, इथे काय येणार आहे, 0 2 pi, 0 and differentiable at 0 2 pi. क्लियर. आता इथं 0
साइन 0 प्लस कॉस 0 प्लस 5, साइन 0 0 कॉस 0 1 प्लस 5 आहे, आन्सर येईल 6. आता 2 पाय साइन 2 पाय प्लस कॉस 2 पाय प्लस 5. सी साइन 2 पाय 0 कारण 0च आहे ना, 2 पाय 1 कंप्लीट राउंड कंप्लीट रोटेशन प्लस 1 प्लस 5 6 म्हणजे एफ ऑफ 0 इज इक्वल टू एफ ऑफ कोण आहे 2 पाय. म्हणजे काय, हेन्स ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम सॅटिस्फाईज. तुम्हाला पहिली गोष्ट लिहायची असते ती म्हणजे दिलेलं फंक्शन काय आहे, ते कंटिन्युअस आहे, कंटिन्युअस असेल ते कुठलं फंक्शन आहे, पॉलिनॉमियल फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, किंवा ते पॉलिनॉमियल फंक्शन ऑफ कन्सिडरिंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स किंवा इन्क्लुडिंग द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, कॉन्स्टंट फंक्शन्स, अल्जेब्राइक फंक्शन व्हॉटएव्हर. या सगळ्यांना घेऊन जर ते कंपोजिशन होत असेल आणि एव्हरी वन इज कंटिन्युअस ऑन इट्स डोमेन, देन दॅट गिवन फंक्शन इज ऑल्सो कंटिन्युअस असं लिहायचं आणि मग त्याचे हे 3 पार्टमध्ये तयार करायचं. हे सॅटिस्फाय आहे म्हणून सांगितलं की मग तुम्ही पुन्हा इथे यायचं, एफ ऑफ एक्स मांडायचा साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस 5 गिवन फंक्शन आहे. मग एफ डॅश ऑफ एक्स तुम्हाला लिहायचं आहे. काय करायचं आहे, एफ डॅश ऑफ एक्स लिहायचं आहे. काय एफ डॅश ऑफ एक्स, कॉस एक्स मायनस साइन एक्स प्लस 5 चा 0 होणार. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू कॉस सी मायनस साइन सी, कॉस सी मायनस साइन सी म्हणजे काय होईल बघा इथं, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 लिहिलाय म्हणजेच cos c minus sin c equal to 0. Therefore cos c is equal to sin c. cos c is equal to sin c याचा अर्थ काय असतो, cos c is equal to sin c चा हा एक तर तो c π/4 असेल किंवा 5π/4 असेल. बाय बरोबर आहे ना, π/4 किंवा 5π/4. बोथ these values lies in the interval 0 to 2π. इथं therefore c is equal to एक तर π/4 असेल or 5π/4 which lies in between exactly 0 to 2π. बरोबर आहे का? करेक्ट. आता हे झालं 5 टाइम्स ना, π/4 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 इथे आहे, दोघे पण निगेटिव्ह असणार आहे इन दिस. म्हणजे हेन्स रोल्स थेरम व्हेरीफाईड. हा बिलॉंग्स टू 2π दिला ना, म्हणजेच काय π/4 टू इंटरवल 0 to 2π, हेन्स द रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. अशा पद्धतीनं रोल्स थेरम कसा सॅटिस्फाय करायचा, कसा व्हेरीफाय करायचा बघितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जातोय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमकडे. तोपर्यंत तुम्ही याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. थँक्यू व्हेरी मच.